नमस्कार, वर्षा झोसा फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण काळ्या चण्याचा मसाला किंवा काळा चना मसाला भाजी कशी बनवायची ते बघूया। चना मसाला करण्यासाठी इथे मी हे 1 कप काळे चणे रात्रभरासाठी पाण्यात भिजत घातलेले होते। चणे चांगले भिजल्यानंतर हे चणे मी थोडंसं मीठ टाकून कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढून वाफवून घेतलेले आहेत। चणे इथे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। चना मसाल्यात घालण्यासाठी 1 छोटा टोमॅटो व 1 कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। याचा आपल्याला वाटण करून घ्यायचे। वाटण इथे तयार झालेलं आहे। खूप पण अगदी याची पेस्ट नाही करायची, जरासं जाडसरच हे मी वाटण ठेवलेलं आहे। गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालत आहे। तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालत आहे, 1 तेजपत्त्याचं पान, तसेच इथे 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो पण घालूया। आपण वाटणात पण कांदा घातलाय म्हणून इथे मी छोटा कांदा घालत आहे। कांदा, टोमॅटो, आलं लसणाचं वाटण, एक हिरवी मिरची इथे मधून कट करून घेतलेली आहे, ती पण घालूया। तेलावर सगळं छान परतून घ्यायचंय। दोन 3 मिनिटं तेलावर हे छान परतून झालंय। यामध्ये आता आपण काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। आपण चना उकडून घेताना पण त्यात मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने इथे मीठ घालायचंय। पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर घालत आहे, अर्धा ते 1 चमचा काळा मसाला घालत आहे। तुमच्या घरी तुम्ही जो रोज वापरता मसाला तो घातला तरी चालेल। सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊया। हे आपण जे चणे उकडून घेतलेले आहेत ते घालूया या पाण्याबरोबरच। बारीक चिरलेली कोथिंबीर, आता झाकण ठेवून मंद आचेवर याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचंय। चणे तसे आपण छान इथे उकडून शिजवून घातलेले आहेत, पण तरी मसाल्यांसोबत सगळ्या चण्याचा फ्लेवर मिक्स होण्यासाठी हे चणे आपल्याला 4-5 मिनिटं अजून शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं मसाल्यासोबत चणे इथे छान शिजवून झालेले आहेत। मसाला चणे इथे आपले रेडी झालेले आहेत। याला सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। आहा, चटपटीत असा चना मसाला इथे तयार झालेला आहे। यावर थोडासा वरून बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि ही मिरची। हा चना मसाला तुम्ही भाजी म्हणून पण खाऊ शकता आणि चहा सोबत चटपटीत असे स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता। माझी आजची चना मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतचे बेल आयकॉन पण नक्की दाबा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।